ऐन दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नागरिकांना रास्ता रोको करण्याची वेळ आली आहे। त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाकरता सुरू असलेल्या भूसंपादनाला विरोध म्हणून रास्ता रोको करण्यात आला। एनएमआरडीए कडून रस्त्याचा व्यतिरिक्त जमीन कोणताही मोबदला न देता अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले। रस्त्याच्या रुंदीकरणाला कोणताही विरोध नाही, पण अनावश्यक आणि कोणताही मोबदला न देता होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। रस्त्यासाठी जी जमीन घेतली जाते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जमीन घेतली जाते आणि त्याचा मोबदला पण दिला जात नाही। ती जमीन द्यायची नसली तरीही ती मागून घेतली जाते आणि त्याचा मोबदला दिला जात नाही। या अन्यायाला विरोध केलेला आहे। रस्त्याला विरोध नाहीये, रस्त्यासाठीच भूसंपादन सुरू आहे त्याला विरोध नाहीये, पण रस्त्या व्यतिरिक्त जी जागा हवी आहे त्याला विरोध आहे आणि विना मोबदला ती मागितली जाते। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, हा सगळा काय प्रकार आहे? विना मोबदला जागा मागितली जाते, भूसंपादित केली जाते, काय नेमकं? सुवर्ण, खरं तर ऐन दिवाळीच्या दिवशी या शेतकऱ्यांवरती अशा पद्धतीने रास्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे। त्याचं कारणच असं आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या विस्तारीकरणाचं काम जे आहे ते एनएमआरडीएने हाती घेतलेलं आहे। मात्र सरकारला जी जागा 30 मीटर पर्यंतची जी जागा रस्ता रुंदीकरणासाठी लागते, रस्त्याच्या व्यतिरिक्त देखील 5 मीटर जागा देण्यासाठी शेतकरी तयार आहे। मात्र एनएमआरडीएचं म्हणणं आहे की जो त्र्यंबकेश्वरचा रस्ता आहे त्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती 50 मीटरच्या आत कोणीही बांधकाम करायचं नाही आणि जे केलेलं बांधकाम आहे ते तातडीने त्या ठिकाणून काढून घ्यायचंय आणि ते काढलं नाही तर आम्ही जेसीबी लावून हे सगळं अतिक बांधकाम जे आहे ते पाडू। खरं तर एनएमआरडीची स्थापना 2017ची, मात्र त्यापूर्वी या शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जे घरं बांधलेले आहे ते देखील पाडण्याच्या सूचना ज्या वेळेला एनएमआरडीए देते त्यावेळेला मात्र या शेतकऱ्यांना न्याय कुणाकडे द्यावा असा प्रश्न पडलेला आहे। कारण ही जी एनएमआरडीएची भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती मात्र अतिशय जाचक आहे, शेतकऱ्यांवर अन्यायकारक करणारी आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांनी आता रास्ता रोकोचा मार्ग अवलंबलेला आहे। आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती अंजनेरी फाट्यावरती या शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूनी नाशिक त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता रोखलेला आहे आणि त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती देखील झाल्याचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक आहे। हा सगळा शेतकरी जो आहे तो अचानकपणे रस्त्यावर उतरलेला आहे। या शेतकऱ्यांचे अनेक घरं जे आहे ते या सगळ्या रस्ता रुंदीकरणामध्ये नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। लक्ष्मण बोलत होते आणि अधिक माहिती देत होते।